नमस्कार मित्रांनो, अजय कुंभार पॉप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपला उपक्रम दररोज गणितचे 10 प्रश्न, ती पण कसे पोलीस भरतीला येऊन गेले. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय? एका व्यक्तीचा पगार 45,000 रुपये आहे. त्याचे पगारामध्ये 12.5% वाढ झाल्यावर त्याचा नवीन पगार किती? आता वाढ किती झाली मित्रांनो? 12.5%. ही 100 वाढ असते. कशा वाढली? 100. 100वर 112.5% वाढ झाली. त्याचा मूळचा पगार होता 45,000. किती होता? 45,000. तर त्याचा पगार निघणार आहे, वाढून पगार मिळणार आहे 45,000 गुणिले 112.5 भागिले 100. आता भागाकार सोपा आहे. पॉईंट कट करण्यासाठी खाली एक शून्य वाढवा. पॉईंट समान झाले. या 3 शून्याला 3 शून्य कट झाले. मग काय होणार आहे? 1 1 2 5 गुणिले 45. 5 5 25 हातच्या 2 5 2 10 2 12 हातच्या 1 5 1 5 6 5 1 5 0 4 5 20 हातच्या 2 4 2 8 2 10 हातच्याला 1 4 1 4 4 1 5 4 1 4. त्यानंतर बेरीज करा. 5 2 6 10 हातचा 1 50,625. ऑप्शन मध्ये दिसते कुठं? नाही. तर ह्याचं उत्तर 100% यापैकी नाही इथं दिलेलं आहे. पण आपलं उत्तर काय आले? 50,625. आता पुढील प्रश्न. काय बघा. एका गावची लोकसंख्या 40,000 आहे. पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 25% ने वाढली, तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या काढायची आहे. सोपा प्रश्न आहे. बघा किती लोकसंख्या आहे सध्या? 40,000 लोकसंख्या आहे. 40,000 गुणिले आता किती वाढली? परत 120. 100वर 20% वाढ झाली भागिले 100. परत काय झाले? 20% वाढ झाली. 120 भागिले 100. परत किती वाढ झाली? 25%. 125 भागिले 100. बरोबर आहे. ही 100 वाढ झाली. या शून्याला हे शून्य कट, या शून्याला हे शून्य कट, हे शून्य, हे शून्य, हे शून्य, हे शून्य, इथला एक शून्य, इथला एक शून्य, इथला एक शून्य, इथला एक शून्य. आता गुणाकार करायचा आहे बघा मित्रांनो. आता कसं गुणाकार करणार बघा. आता 2 म्हणजे 250 गुणिले 2 तर 500. किती झालं? 500. 500 गुणिले 147. बरोबर आहे. आणखी गुणाकार करायचा जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर गुणाकार करा. बघू आता 1000 गुणिले आता हे निमपट 7 72. तर 72 वर किती शून्य देणार तुम्ही? 3 शून्य. तर उत्तर किती आलं? 72. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा 10% मलाईचे 200 लिटर दूध आहे. किती? 10% मलाईचे 200 लिटर दूध आहे आणि 20% मलाईचे दूध किती आहे? 300 लिटर दूध आहे. आणि काय केले? सर्व दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलाईचे शेकडा प्रमाण म्हणजे त्या दुधात मलाई किती टक्के आहे ते आपल्याला काढायचं. प्रश्न 2 वेळा वाचायचा आणि समजून घ्यायचा, नंतर तुम्हाला बरोबर प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आता लक्षात आहे. अगोदर ह्या 200 लिटर मध्ये 200 लिटर काय म्हणून दूध आहे. काय म्हणून? दूध आहे. या दुधामध्ये मलाई काढून टाकतो. कशी करणार? 200 गुणिले 10% मलाई आहे. 100पैकी 10 100 आहे. 0 0 कट, 0 0 कट. तर 20 लिटर काय मिळेल मित्रांनो? 20 लिटर मलाई मिळेल. या 200 लिटर मध्ये 20 लिटर मलाई मिळेल. आणि आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये 300 लिटर मध्ये किती मलाई मिळणार आहे? 320% मलाई. 20 भागिले 100. या शून्याला शून्य कर, या शून्याला शून्य कर. 3 दुने 6 म्हणजे 60 लिटर या 300 मध्ये मलाई झाली. आता टोटल मलाई मित्रांनो किती झाली? ही 20 लिटर आणि ही 60 लिटर. 80 लिटर मलाई झाली. 80 लिटर मलाई. आणि 80 लिटर मलाई झाल्यानंतर दूध किती झालं?
ही 200 आणि 300 500 लिटर टोटल दूध आहे. 500 लिटर दूध आहे. या 500 लिटर मध्ये 80 लिटर माल आहे. तर 100 वर किती असा प्रश्न विचारायचा आहे. 500 लिटर मध्ये किती माल मिळतो मला 80 लिटर. तर 100 वर किती असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे टक्केवारी. 100 म्हणजे शेकडा प्रमाण. 100 गुणिले 80 भागिले 500 लिटर दूध आपल्याला मिळणार आहे. या शून्याला 2 शून्य कट झालं. 5 एके 5 उरला किती मित्रांनो 3 5 सक्कर 30. तर 16% काय मिळतो मला टक्केवारी. म्हणजे त्या दुधामध्ये 500 लिटर दुधामध्ये 16% टोटल मलाही मिळेल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला लिहून घ्या मित्रांनो. आणि हे सर्व प्रश्न IMP आहेत. ह्याच्या बेसवरच आपल्याला पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला किंवा ह्या गोष्टीमध्ये चालूला प्रश्न पडणार आहेत. लिहून घ्यायचं काम करा. चला नेक्स्ट. आणि काय करता तुम्ही बघता आणि स्किप करून टाकता. परत कसं असतं मित्रांनो वेळ गेल्यानंतर इष्टीला हात करून काय फायदा नाही. इष्टी लागायच्या अगोदर 10 मिनिटं अगोदर जावा सीट पकडा आपली आणि बरोबर तुम्हाला जिथं जायचं प्रवास करा तिथं प्रवास करा. कारण की इष्टी गेल्यानंतर हात करायला महत्व नाही. पण हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल. भरती सुद्धा भरती व्हायचं म्हटल्यानंतर अगोदर भरतीची पूर्ण तयारी करा आणि त्यानंतर तुम्हाला यशाचा मार्ग मिळणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. एका कमिशन एजंटने 4% कमिशन घेऊन 2000 रुपये कमावले. तर त्याने किती रुपयाचा माल विकला. आता बघा 100 वर त्याला 4% कमिशन मिळते. बरोबर आहे. म्हणजे 100 4 रुपये त्याला मिळतात. कधी मिळतात ज्यावेळेस त्यांनी 100ची वस्तू विकल्यानंतर. मग तसंच आपल्याला गणायचंय. कसं बघा 4% म्हणजे त्याला किती मिळाले 2000 रुपये मिळाले. तर 100 म्हणजे त्याची टोटल 100% म्हणजे तेवढा माल किती विकला त्याने. तर 100 गुणिले 2000 भागिले 4%. 4 एके 4 4 पंचे 20. तर 50,000 रुपयांचा त्याने काय केला म्हणून माल विकलेला. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. आता पुढील प्रश्न मित्रांनो. पुढील प्रश्न काय बघा. रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 60 गुण मिळाले. किती इंग्रजी सोडून म्हणजे 5 विषयांची सरासरी किती झाली 5 30 300. बरोबर आहे. मग आता इंग्रजी धरून सरासरी किती झाली. आता इंग्रजीला एक विषय ऍड केला आणि पहिले 5 टोटल 6 विषय झाले. 6 गुणिले 61 झाले. आता गुणाकार करा 6 एके 6 6 6 36. या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी आली 66. तर त्या इंग्रजी विषयामध्ये त्याला 66 गुण मिळालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आता पुढील प्रश्न मित्रांनो. आता पुढील प्रश्न काय 200 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्यातील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खेळे जोडावे लागतील. हा झाला त्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारायचा अगोदरचा प्रश्न आहे. बघा 100 पानासाठी 192 खेळे लागतात. ही फिक्सच आहे. 100 पानासाठी किती 192 खेळे लागतात. तर आता बघा बाकीचे आता किती टोटल खेळ आहेत 200 पाने 200 वजा 100. तर किती पाने शिल्लक राहिली 100 पाने शिल्लक राहिली. 100 पाने शिल्लक. आता बघा शिल्लक राहिली. बरोबर आहे. आता 100च्या पुढील सगळ्या संख्या 3 अंकी असतात म्हणल्यावर पाने किती शिल्लक राहिले 100 गुणिले 3 अंकी संख्या बरोबर 300. बरोबर आहे. आणि 300 खेळे लागले 100 पाण्यासाठी. 100च्या पुढच्या आणि पहिल्या 100 साठी 192. तर टोटल किती झाले मित्रांनो 492. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय 360 मीटर लांब रेल्वे 45 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. ती किती वेळाने 140 मीटर लांब पूल पार करेल. रेल्वेचा प्रश्न आहे. आता बघा अंतरांची बेरीज करा. अंतरांची बेरीज म्हणजे काय 360 अधिक 140. टोटल अंतर किती झालं. ही काय म्हणू रेल्वे आहे. रेल्वेची लांबी आहे आणि पुलाची लांबी. दोघांची बेरीज करा. ही काय पूल. या दोघांची काय असते बेरीज असते. बेरीज किती आली 0 10
चला एक 4 ने 500 मग अंतर किती झालं अंतर मिळालं हे 500 मीटर अंतर मध्ये मीटर मध्ये लांबी दिली हे अंतर लांबी म्हणजे अंतर आता आपलं सूत्र काय आता 45 किलोमीटर प्रति तास वेगाने गती किती 45 किलोमीटर म्हणजे 45 किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केल्यानंतर 45,000 भागिले 3600 बरोबर अंतर वन मांडा अंतर किती भेटले आपल्याला 500 आणि काय काढायचं आपल्याला वेळच्या ठिकाणी वेळ मांडा तिरकस गुणाकार करा 3600 गुणिले 500 भागिले इकडे वेळ भेटणार आहे बरोबर आणि भागिले 45,000 या दोन शून्याला हे दोन शून्य कट या शून्याला शून्य कट 5 एके 5 5 नव्वे 45 9 एके 9 9 चौक 36 आणि हे शून्य तर 40 सेकंद वेळ लागणार आहे किती वेळ लागणार आहे 40 सेकंद ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न आता पुढील प्रश्न बघा आता काय दिलेला आहे लक्ष द्या 27 चा 4/3 म्हणजे आता 27 तुम्ही घनमूळ किती येणार आहे 3 मग आता शिल्लक करायला 3 चा चौथा मग 3 चा चौथा किती आला 3 चा चौथा म्हणजे 3 चा 3 वेळा 4 वेळा गुणाकार 3 चा 4 वेळा गुणाकार 3 दुने 6 3 3 9 9 3 27 27 3 81 तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे चला आता पुढील प्रश्न एका आयताची लांबी ही रुंदीच्या 2.5 पट असून त्याची परिमिती 98 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा हा बेरीजचा प्रश्न आहे मित्रांनो आता आयत म्हणजे काय रे आयताच्या समोरील बाजू समान असतात समान लांबीच्या एक लांबी जास्त असते रुंदी कमी असते ही आहे लांबी आता काय म्हणतो हा झाला आयताचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी ही आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बघा काय म्हणतोय एका आयताची लांबी ही रुंदीच्या 2.5 पट असून त्याची परिमिती 98 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आता बघा लांबी ही रुंदीच्या किती पट आहे 2.5 पट आहे म्हणजे 2/5 पट मग एक पट करा एक पट रुंदी आणि 2.5 पट काय आली तुमची लांबी आलेली आहे बरोबर आहे मग इथं पण काय आलं 2.5 पट 2.5 पट आणि इथं पण नुसता एक पट मग आता परिमिती दिली मित्रांनो बघा प्रश्न एमपी आहे काय दिली परिमितीचं सूत्र काय आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज मग बघा काय होणार आहे सर्व बाजूंची बेरीज x अधिक 2.5 x अधिक 2.5 x बरोबर आहे 1 2x 2x अधिक 2.5x 5x बरोबर 98 परिमिती आहे 98 किती झालं 7x बरोबर 98 मग x बरोबर 98 भागिले 7 7 एके 7 उरला 2 7 चौक 28 x किती मिळाला 14 मग x च्या ठिकाणी मांडा x 14 म्हणजे रुंदी मिळाली 14 x 1x म्हणजे 1 गुणिले 14 14 आणि लांबी काय होणार आहे 2.5 गुणिले किती आले 14 25 गुणिले 50 7 7 35 म्हणजे 35 काय मिळाली रुंदी मिळाली 35 काय मिळाली रुंदी बघा मग आता लांबी गुणिले रुंदी आता किती मिळेल तुम्हाला रुंदी लांबी किती मिळेल अगोदर 35 गुणिले 14 बघा गुणाकार करा किती येते बघा 35 70 गुणिले 7 म्हणजे 70 गुणिले 7 7 49 490 आता बघा उत्तर काढले परंतु ऑप्शन मध्ये 490 आहे उत्तर काय येणार बघा क्षेत्रफळ काढताना कधी पण चौरस सेमी मध्ये निघत असतं कशी निघत असतं चौरस सेमी तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे 100% पूर्ण ऑप्शनला गडबडी 490 सेमी करून मोकळा होता प्रश्न चुकतो आपण मेरिट मधनं बाहेर निघत होतो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लिहून घ्या आहे प्रश्न आहे बघा
तीन टेबल, किती टेबल? तीन टेबल आणि दोन खुर्च्यांची किंमत 215 रुपये आहे आणि दोन टेबल व तीन खुर्च्यांची किंमत 250 रुपये असेल तर पाच टेबल व पाच खुर्च्यांची एकूण किंमत किती असेल? लक्ष द्या, तीन टेबल आणि दोन खुर्च्या बरोबर आहे, यांची बेरीज किती दिली आहे? 215. तसेच दोन टेबल आणि तीन खुर्च्या यांची बेरीज दिलेली आहे 250. आता बघा खुर्च्या किती झाल्या टोटल? टेबल किती झाले? 5. टेबल मिळले 5 आणि खुर्च्या मिळाल्या 5. आणि तुम्हाला काय विचारले? 5 खुर्च्या आणि 5 टेबलचीच किंमत विचारलेली आहे. 5 टेबल मिळाले, 5 खुर्च्या मिळाल्या. फक्त त्यांची काय करायची? बेरीज, त्यांची टोटल एकूण बेरीज विचारलेली आहे खुर्च्या आणि टेबलची. काढा मग 5ची 5 6 आणि 4 तर 465 यांचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न. आता बघा हा प्रश्न सुद्धा जबरदस्त आहे, परीक्षेला पडलेला आहे, तर तुम्हाला हे सुद्धा सुटला पाहिजे. आता बघा एका गावाची मागील वर्षी लोकसंख्या 20,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 3% वाढली व स्त्रियांची संख्या 2% वाढली. त्यामुळे या वर्षी लोकसंख्या 20,520 झाली. तर गेल्या वर्षी त्या गावची लोकसंख्या किती होती? आता टोटल एका गावची मागील वर्षी किती होती बाबांनो? मागील वर्षी 20,000 लोकसंख्या होती. किती? 20,000. आता 20,000 मध्ये पुरुष किती होते, महिला किती होते तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती आहे 20,000 मध्ये. आणि विचारले काय? तर गेल्या वर्षी पुरुषांची संख्या किती होती. त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला 100% काय दिलं असणार आहे? पुरुष दिला असणार आहे. ऑप्शन क्रमांक समजा आपण पुरुष ठरले 12 आहे, तर उत्तर 12च आहे. 3 नंबरचं क्वेश्चन 12,000 आहे. आता बघा 12,000 पुरुष आहे, किती? 20,000 पैकी. मग आता महिला किती आहे ना? आता 20,000 12 गेल्यानंतर 8,000 महिला आल्या. 8,000 महिला आल्या. आता बघा पुढल्या वर्षी काय झालंय? वाढून लोकसंख्या त्यांची किती आहे? 20,520 महिला आणि पुरुष वाढलेत किती? 525 बरोबर आहे. तर किती? 20,550 20,520 बरोबर आहे. 520 महिला आणि पुरुष वाढले. मग किती वाढले? 520. तुम्हाला माहिती आहे टक्केवारी किती दिली? आता 12,000 पुरुष झाले. 12,000 पैकी पुरुष किती वाढले आहेत? किती टक्केवारी झाली पुरुषांची? 3%. 3% भागिले 100. ह्या शून्याला शून्य कट किती झालं? 4 त्रिक 12 त्रिक 36. 360 काय झाले? पुरुष झाले प्लस 8,000 गुणिले 2% महिला आहेत. या 200 कट 8 दुने 16. तर महिला किती? 160. टोटल यांची बेरीज झालेली आहे 520च येते. चेक करा तर 520 100% येते. म्हणून त्या दोन ऑप्शन वरून काढून काय केलं तर पुरुष किती होते? 12,000, महिला होत्या 8,000. ही कशावरून समजलं तुम्हाला मित्रांनो? ज्यावेळेस गेल्या वर्षी लोकसंख्या आणि चालूची लोकसंख्या वजा केली, वजा केल्यानंतर 520 आलं. समजा आपण काय म्हणले? 12,000 पुरुष मानले, महिला 8,000 मानले. 12,000 पैकी 3% पुरुष वाढले, 360 वाढले. 8,000 पैकी 2% महिला वाढल्या, 160 दोघांची बेरीज 552 वाढलेली संख्या 520. तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं फायनल उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा हे प्रश्न डबल झालेला आहे मित्रांनो. झाला. तर जय हिंद मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.